अकोला महापौरपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मतं घेऊन विजयी झालेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा त्यांनी 13 मतांनी पराभव केलेला आहे। सुरेखा काळेंना 32 मतं मिळालेली आहेत, तर एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे। तर अकोल्यामधनही महत्त्वाची बातमी, शारदा खेडकर या अकोल्याच्या महापौर असणार आहेत, कारण 45 मतं घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी जयेश जगड आपल्या सोबत आहेत। जयेश, शारदा खेडकर अकोल्याच्या महापौर असणार आहेत, कशा प्रकारे ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, कशा प्रकारे कोणाकोणाला मतं मिळाली आहेत? नक्कीच एकूण 80 नगरसेवकांच्या अकोला महापालिकेत सत्ता स्थापना करण्यासाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे। यामध्ये भाजपच्या नगरसेविका जे आहेत शारदा खेडकर यांना 45 मते मिळाली, तर उबाटाच्या सुरेखा काळे यांना 32 मते मिळालेली आहेत। आणि त्याचप्रमाणे अमोल गोगे यांना उपमहापौर पदाकरिता 45 मतं मिळाली आहे, तर त्यांनी काँग्रेसचे आझाद खान यांचा 13 मतानं पराभव केलेला आहे। आणि याचप्रमाणे भाजपचे उमेदवार अमोल मोहकार यांनी अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी सुद्धा उपमहापौर पदासाठी आपला नामांकन अर्ज दिला होता, मात्र त्यांनीही या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळेच अकोल्याच्या महापौर पदावर सुरेखा खेडकर आणि त्यानंतर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड झालेली आहे। आणि मतदानाचं आपण आकडेवारी पाहिली तर भाजपने आपली आघाडी 44 नगरसेवकांची एक आघाडी तयार केली होती। यामध्ये भाजपकडे 38, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारची 1, एकनाथ शिंदे शिवसेनाची 1 आणि 2 अपक्षांनी मतदान केलं आहे। याप्रमाणे यांना भाजपला एकूण 45 मतं मिळालेली आहेत आणि काँग्रेसला 32 मते मिळाली आहेत। आणि त्यामुळे आता भाजपने महापालिकेवर सत्ता काबीज केली आहे असं म्हणावं लागेल। हो, नक्कीच जयेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Yeah.